अहिल्याबाई होळकर यांचं जन्मठिकाण असणारं चौंडी आणि या चौंडी ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे। इतिहासामध्ये पहिली ही बैठक आहे ती चौंडीमध्ये पार पडणार आहे आणि बघू शकतो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी खरं तर ही जयंती आहे ती साजरी होणार आहे आणि या जयंतीनिमित्त खरं तर ही मंत्रिमंडळाची बैठक आहे ती चौंडीमध्ये पार पडणार आहे आणि यासाठी कुठेतरी धनगर समाजाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे ते या कॅबिनेटमधून आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न आहे तो सरकारच्या वतीने आहे तो केला जाणार आहे। या अगोदर जर बघितलं असेल तर मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर याच ठिकाणी आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठक आतापर्यंत झाल्या होत्या, पण इतिहासामध्ये पहिली ही बैठक आहे ती चौंडीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे आणि ही चौंडीची बैठक ही अत्यंत महत्त्वाची बैठक समजली जाते धनगर समाजासाठी आणि त्यामुळे या बैठकीतून आता नेमकं धनगर समाजासाठी काय वेगवेगळे निर्णय होतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजांच्या आरक्षणाचा मुद्दा देखील आहे तेवढाच गाजतो आणि त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून विशेष धनगर समाजांसाठी काही घोषणा करतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह गणेश कवडे, साम टीव्ही, चौंडी। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मठिकाण असणारं चौंडी आणि या चौंडीमध्ये इतिहासात पहिली कॅबिनेटची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळते। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आहे आणि या 300वी जयंतीनिमित्त खरं तर या ठिकाणी मंत्री परिषदाची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये आहे ती खरं तर या ठिकाणी तयारी आहे ती केलेली पाहायला मिळते। धनगर समाजांची महत्त्वाची मानणारी ही खरं तर घोंगडी या ठिकाणी देखील टाकण्यात आलेली पाहायला मिळते आणि हा कॅबिनेटचा हॉल आहे कारण की याच ठिकाणी ही कॅबिनेट पाहायला मिळणार आहे कारण की या अगोदर जर बघितलं असेल तर मुंबई असेल त्यानंतर नागपूर आणि संभाजीनगर मराठवाड्यामध्ये या ठिकाणीच आतापर्यंत कॅबिनेटच्या बैठका त्या पार पडलेल्या आहेत। मात्र फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे कारण की 300वी खरं तर ही जयंती आहे आणि या 300व्या जयंतीनिमित्त या चौंडी या ठिकाणी ही पहिली कॅबिनेट पार पडते आणि याच कॅबिनेटमधून खरं तर विशेषतः धनगर समाजासाठी काही सरकारकडून वेगळ्या घोषणा आहेत त्या होतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देखील आहे तेवढाच गाजतो आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर नेमकं धनगर समाजाला या कॅबिनेटमधून काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, चौंडी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।